आपण इथे आलेलो आहे किंजल बीच हाऊसमध्ये आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे जर तुम्हाला हवा असेल तर. रिजनेबल रेट्स आहेत, फक्त स्टे आहे अवेलेबल. फूड नाही आहे, फूडसाठी तुम्हाला बाहेरच जावं लागेल. अँड इकडून असं आहे रिसॉर्ट, मस्त असं झाडं झुडपं छान हे बघा. आणि इथून सरळ थेट तुम्ही सरळ पुढे गेले ना तर लगेच बीच आहे. येडीचं वेगळंच दुःख आहे काहीतरी मस्त. चला आहे आणि इकडे खाली पण राहायला आहे स्पेशियस जागा. सो आम्ही इथेच हे फर्स्टवाले 2 कॉर्नरमध्ये घेतलं आहे. इथे पण आहे. आणि इथे बघा ही येडी काय करते, त्या बाळांसोबत खेळत बसली आहे. इथे मस्त स्विमिंग पूल आहे, बाहेर सगळीकडे झाडं झुडपं आहेत आणि मस्त असं आपल्याला झोका पण दिलेला आहे यांनी. खूप छान वाटतं हे बघा. आणि इकडे मोठं असं पिंपळाचं झाड आहे. क्लीन आहे एरिया, पूर्ण क्लीन आहे, छान वाटतं हे बघा. असं स्पेशियस आहे. इकडे स्विमिंग पूल आहे. हे वेडे अजून पण पाण्यातच आहेत, त्यांचं पोटच नाही भरत बाबा. देन आता आपण आपल्या रूममध्ये जाऊयात. हे बघा, इकडून मी चावी लावते. ओके. देन आता आपले रूम्स असे आहेत, AC रूम आहेत हे. इकडे असं फर्निचर आहे आणि इकडे टेबल दिलेला आहे. इकडे ड्रेसिंग टेबल आहे जो की खूप छान आहे. व्हिडिओज आणि व्लॉग्स बनवायला असे मिरर्स छान वाटतात. अल्मेरा दिला आहे. इकडं सामान अजून सेटअप नाही केलेलं आहे आम्ही, इकडंच ठेवलं आहे सगळं. सो असा आहे हा रूम, खूप छान वाटतं. तुम्हाला आवडला का नाही सांगा नक्की. याचे पण मी डिटेल्स थोड्या वेळाने मेन्शन करते तुम्हाला. थोडंसं आवरून फ्रेश होते मी आधी, मग. आता चिव बघा आमची बसली आहे तिथे, मी पण तिथेच चालली आहे मस्त झोक्यावर बसायला. किती सुंदर व्ह्यू वाटतोय, शांतता मस्त, खूप छान वाटतंय या टायमिंगला. खरंच खूप छान आहे रिसॉर्ट, मस्त वाटलं. पूल पण एकदम क्लीन आहे आणि हायजेनिक मेन म्हणजे. गेल्यात हो. सो हे जे रिसॉर्ट आहे हे 3000 रुपीज पर रूम आम्हाला चार्ज करण्यात आला. आणि रूम्स पण तुम्ही पाहिले किती क्लीन होते, हायजेनिक होते. देन तुम्हाला जर हे रिसॉर्ट आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला अजून एक बेटर ऑप्शन बघायचा असेल फक्त 1 नाईट स्टेसाठी वगैरे, तर मी तो पण पुढे देते, तो पण नक्की पहा. हॅलो एव्हरीवन, आत्ता फायनली आम्ही रूममध्ये आलेलो आहे आणि खूप रिलॅक्स फील होतं आहे. फ्रेश वगैरे झालो आहे. आता आम्हाला जेवण्यासाठी परत बाहेर जायचं आहे. आता हे जे रिसॉर्ट आहे आणि हे स्टे जे अवेलेबल आम्ही आत्ता घेतलं आहे, रूम्स तुम्ही पाहिलेच असेल, छान आहेत. आणि तुम्हाला हे काय कॉस्टमध्ये पडलं ते पण सांगते. हे फक्त 2000 रुपयामध्ये मिळालेलं आहे रूम. फक्त 1 नाईट स्टे करणार आहे आम्ही इथे आणि सेकंड डेला आम्ही परत दुसरीकडे राहायला जाणार आहे. सो आता इथे स्टे करणार आहे पण 2000 रुपीजमध्ये वर्थ आहे, पर पर्सन नाही आहे. रूमचे 2000 रुपये आहेत फक्त. सो इथे स्टे करून मग आता उद्या बघा तुम्ही कुठे आम्ही राहायला जाणार आहे ते. आत्ता तरी आम्ही आता आवरतो आणि निघतो पेटपूजा करायला, कारण की जाम भूक लागलेली आहे. MH12 रिसॉर्ट, जे की आम्हाला खूप रिजनेबल रेट्समध्ये मिळालं. रूम्स पण पाहिले तुम्ही, खूप छान आहेत. आय लव्ह दिव्यागर. सो तुम्ही जर सपोज बॅचलर्स किंवा काय म्हणतात फ्रेंड सर्कल वगैरे सोबत पण आले ना, खूप कम्फर्टेबल आहे. एकटे पण आले तरी सेफ आहे प्लेस, असं काही हे नाही आहे, छान वाटतं. हे बघा मोठं आहे, बरंच स्पेशियस. इकडे गाडीला वगैरे पार्किंग आहे. रेस्टॉरंट पण आहे इथे, बट आम्ही तरी पण म्हटलं की बाहेर जावं जेवायला.
चला निघूयात जेवायला.